अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला आजच्या मराठी लोकांनी मराठी एकीकरण समितीनं मोर्चाद्वारेच प्रत्युत्तर दिलंय। अर्थात त्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापलंय। काय नेमकं घडलंय जाणून घेऊया। मोर्चाला परवानगी देण्यास पोलीस तयार नव्हते। मनसेला घोडबंदरमध्ये मोर्चा काढण्यास सांगत होते। संदीप देशपांडेंची माहिती। घटना घडली मीरा रोडमध्ये। व्यापाऱ्यांनी मीरा रोडमध्ये मोर्चा काढला। देशपांडे आक्रमक। जी घटना मीरा रोडमध्ये झाली, घोडबंदरला मोर्चा, मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा। मला असं वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो, पण तुम्ही सांगाल मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा, तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही। मोर्चाला दुसऱ्या जागेसाठी परवानगी दिली होती। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। तर व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी नव्हती, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती। व्यापाऱ्यांना देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती, त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक आणि मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दुसऱ्याने असं आपण काहीही केलेलं नाही। परवानगी आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत। आपण फक्त कायदा शेवटी याच्यामध्ये काही कोर्टाचे काही गाईडलाईन्स देखील आहेत। सरकारची दडपशाही सुरू। मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न। सरकार सांगेल तिथेच मोर्चा काढायचा का? सरकार सांगेल त्याच घोषणा द्यायच्या का? प्रकाश महाजनांचा सवाल। सरकार म्हणेल आम्ही सांगितलेल्या घोषणाच द्या, आम्ही सांगितलेल्या विषयावरच भाषण करा, असं कसं होऊ शकतं? म्हणून हे महाराष्ट्रातलं सरकार मराठी माणसावरच अन्याय करतंय। मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। मराठी माणसानं हा डाव लक्षात घेतला पाहिजे। मराठी माणसाला मोर्चा काढायला परवानगी कशी लागते? अभिजित पानसेंचा सवाल। मराठी माणसांनी हे सगळं लक्षात घ्या, हा डाव लक्षात घ्या। आज जर ते व्यापारी बंद करू शकतात, तर मराठी माणसांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली पाहिजे। बिहार निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राला अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न। निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून संदीप देशपांडेंचा आरोप। हा दुबे आहे कुठे? बिहारला बसून इथे बोलणार महाराष्ट्राबद्दल? महाराष्ट्राचं वातावरण मराठी विरुद्ध अमराठीत तयार व्हावं आणि त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शन मध्ये उचलावा, यासाठी हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र चालू आहे। या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही। सुशील केडियाचं कार्यालय फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना शाबासकी। मराठीच्या मुद्द्यावर केडियानं राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी केडियाचं कार्यालय फोडलं। राज्याला नक्की मराठी मुख्यमंत्री आहे का? मोरारजी देसाईंचा आत्मा फडणवीसांच्या शरीरात गेलाय। संजय राऊतांची टीका। राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय? दिल्लीच्या आदेशानं मराठीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू। मराठी हिंदी वाद निर्माण करण्याचं षडयंत्र। सतेज पाटील यांची टीका। दिल्लीच्या आदेशावरून मराठी आणि महाराष्ट्राला दाबण्याचा हा प्रयत्न चालू आहे। मतं मिळवण्यासाठी हिंदी भाषिक लोकांची सहानुभूती आहे भाजपला, असं नाही। फक्त हा वाद निर्माण करून मतं कशी मिळवता येईल हे एक षडयंत्र आहे। राज ठाकरेंना भाजपचा खरा चेहरा आता कळला असेल। अमराठीच्या आंदोलनाला परवानगी, मात्र मराठी जनतेला ताब्यात घेतलं। एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। रोहित पवार यांची टीका। एका बाजूला परप्रांतीयाला तुम्ही परवानगी देता, एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता। या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल।